एवढं चालू असताना तुकाराम मुंडेंना आता उचलण्यासाठी हे ड्रग्ज माफिया, फार्मास्युटिकल माफिया हे 250 कोटी रुपये जमवत आहेत फक्त तुकाराम मुंडेंची विकेट काढायला. तिथे झिरवळ नावाचे गरीब नाही असं मी गरीब नाही म्हणत, पण एक साधा सरळ माणूस तिथे येऊन बसलाय. त्याला किती परेशान केला जातोय, त्याच्यावर राजीनाम्यासाठी कसा गेले 6 महिने दबाव होता तो मला माहिती आहे. एक जबाबदार सदस्य म्हणून मी सांगू इच्छितो की झिरवळांना काही दिवसांपूर्वी जर हे झालं नसतं, म्हणजे हे सगळं राजकीय घडामोडी झाल्या नसत्या, तर झिरवळांचा राजीनामा पडला असता. हे एवढं चालू असताना तुकाराम मुंडेंना आता उचलण्यासाठी हे ड्रग्ज माफिया, फार्मास्युटिकल माफिया हे 250 कोटी रुपये जमवत आहेत फक्त तुकाराम मुंडेंची विकेट काढायला. आणि माझं आज मी सरकारला सांगतो की तुकाराम मुंडेंच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण का पहिल्यांदा बाजारातनं सगळं गायब झालंय, बाजारातनं सगळं गायब झालंय आणि तुकाराम मुंडे चांगल्या चांगल्या जागेवर होते. 10 दिवस रजेवर गेले, 11व्या दिवशी डायरेक्ट बदलीची ऑर्डर त्यांच्या हातात पडली. राजस्थानमध्ये खेमका आणि महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे यांच्या बदल्यांची ऑर्डर तर अशा रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता निघाली. सरकार कार्यक्षम आहे, रात्री उशिरा ऑर्डर. पण आत्ताच्या ह्या खास करून परिस्थितीमध्ये जिथे भेसळ हे एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, त्याला कोण काही शहबी देऊ शकत नाही. त्याच्यात एखादा अधिकारी जर काम करू इच्छित असेल आणि महाराष्ट्राला वाचवणार असेल तर मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेनेही आता याच्यात लक्ष घालावं.